आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। 7 वर्षांचा अनुभव तरी शरद पवार मुख्यमंत्री होते, मग अजितदादांना अनुभवावरून मुख्यमंत्रीपद का नाकारलं? सुनील तटकरेंचा शरद पवारांना सवाल। तर तेव्हा संधी दिली असती तर आज मागे वळून बघायची गरज नसती, तटकरेंची टीका। तटकरेंनी पक्षाची लाज राखली, त्यांचं अभिनंदन। अजितदादांचं वक्तव्य। तर अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा 300 पार जाऊ शकतो, दादांचा मोठा दावा। 400 पारचा नारा। संविधान बदलाच्या अफवेमुळे आदिवासी, दलित, मुस्लिम समाज घाबरला। विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यात कमी पडलो। विधानसभेला हा सर्व समाज आता पुन्हा परत आणायचा आहे। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात भुजबळांचा सल्ला। जागा वाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालायला नको, आधीच जागा वाटप ठरवा, मग उमेदवार द्या। विधानसभेला शिंदेना मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला द्या, भुजबळांची मागणी। अजित पवारांच्या वाट्याला भोपळा। तर नकली शिवसेनेच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकून मारलं, संजय राऊतांचा हल्लाबोल। त्यांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना, त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ठराव। प्रफुल्ल पटेलांना मंत्रीपद द्या असं मी अजित पवारांना भेटून सांगितलं, पटेलांना देखील हे माहीत नव्हतं। मंत्रिपदावरून असलेल्या नाराजीच्या चर्चांवर तटकरेंचं स्पष्टीकरण। मी तुम्हाला सुद्धा सांगितलं नाहीये, पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतोय की दादांना मी पहिल्या दिवशी सांगितलं, संख्याबळाच्या आधारित एकच जागा जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर आज प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी सिनियर आहेत। राष्ट्रीय पातळीवरचा महत्त्वाचा रोल प्रफुल्लभाई तुम्ही बजावलेला आहात, याची जाणीव असलेला आम्ही सगळेजण आहोत। लोकसभा निवडणुकीत चुकीचं नरेटिव्ह तयार करण्याचं काम झालं, विरोधक त्यात यशस्वी झाले। महायुतीत असलो तरी शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार सोडले नाही। चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान कोणीही बदलू शकत नाही। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात अजितदादांचं वक्तव्य। विरोधकांकडून जाणीवपूर्वक बातम्या पेरण्याचं काम सुरू, काही झालं तरी सरकार 5 वर्ष टिकवायचंय। अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा 300 पार गेलेला असेल, अजित पवारांना विश्वास।